जे एक या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांबरोबर आढावा बैठकमध्ये जेव्हा आपण विषय करतो जिल्ह्याच्या जेवढे धरण आहे त्याच्यामध्ये या जिल्ह्यात 13 धरण आहे आणि त्यापैकी त्याच्यामधलं आमचं आहे देहली धरण सुद्धा आहे आणि त्या देहली धरणमध्ये जोड 4 वर्षापासून पाणी भरतो आणि पाणी वाहून जातो. त्या पाणीला तिथे केनल नाही आणि म्हणून आज आज सुद्धा तसंच आहे आणि आज सर्वांना माहिती आहे का वरून पाणी नाही, पाऊस कमी असल्या कारणाने तो जर पाणी सोडला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून या आढावा बैठकमध्ये मी मागणी केली असताना अधिकाऱ्यांनी सांगितले का त्याच्यावर योजना चालू आहे. पण मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की तिथे जे MJB ची योजना आहे जल जीवन मिशनची ते जवळ 5 वर्षापासून योजना दिली आहे पण ते योजना नावासाठी आहे. त्या योजनाचा पाणी अक्कलकुवाला भेटणार आहे, वाण्याविरीला भेटणार आहे. पण अक्कलकुवामध्ये आता 5 वर्षापासून अक्कलकुवा वासी आमच्या रस्ता बघता आहे का आम्हाला पाणी भेटेल त्या धरणामधून. पहिले तर शेतकरीलाच पाणी नाही तर त्या धरणाच्या पाणी त्या अक्कलकुवामध्ये कसं येईल कारण तिथे पाईपलाईन टाकून ठेवली आहे, विहीर बांधून ठेवली आहे आणि ते पाणी आजपर्यंत सोडलं नाही. म्हणून आज मी पालकमंत्री महोदयच्या सामने बोललो आहे का आम्हाला ते पाणी आमचे जे शेतकरी आहे जवळ 6 किलोमीटर पर्यंत त्या आज बी केनल आहे त्या केनल मधून पाणी सोडलं तर त्या तेवढे शेतकऱ्यांना तो पाणी भेटतो आहे आणि म्हणून पालकमंत्री महोदयांना सांगितलं की आम्हाला ते पाणी पाहिजे. तर पालकमंत्री महोदयाने सांगितलं की आम्ही ते परवानगी पैसे त्याच्या मागून देऊ आणि शेतकऱ्यांना साठी ते पाणी सोडवायला सांगू. कारण 4 वर्षापासून भरून आहे ना, पाणी जर वाया जात असेल आणि तुम्ही भरून ठेवलं आणि कोणाला देत नाही असेल तर हे चुकीचे आहे आणि म्हणून मी मागणी केली का ते पाणी ताबडतोब तुम्ही सोडा.